रायगड जिल्ह्यात वर्षभरात 732 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे, ज्यात 266 जणांचा मृत्यू झालाय तर 624 जण गंभीररित्या जखमी झालेत। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं असलं तरी अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आहे। जखमींच्या संख्येत वाढ झाली आहे। कोकणातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात रस्ते अपघाताचं प्रमाण अधिक आहे। जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक, वाहन चालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेलं दुर्लक्ष हे अपघातांमागील प्रमुख कारणं आहेत। त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे। रायगड जिल्ह्यातून 7 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात। यात मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई पुणे महामार्ग क्रमांक 4 या वडखळ अलिबाग महामार्ग, दिघी माणगाव ताम्हिणी घाट महामार्ग, खोपोली वाकण आगरदांडा महामार्ग आणि पेण खोपोली महामार्ग या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे। या 7ही महामार्गांचा विचार केल्यास मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं प्रमाण उर्वरित महामार्गांपेक्षा जास्त आहे। जिल्ह्यात वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावर 154 अपघात झालेत। यात 61 जणांचा मृत्यू झालाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 118 अपघात झालेत, ज्यात 41 जणांचा मृत्यू झालाय। मुंबई पुणे जुन्या मार्गावर 76 अपघातांची नोंद झाली आहे, ज्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास 70% या 3 महामार्गांवरच होत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे। अरुंद रस्ता, नागमोडी वळणं, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातांमागची प्रमुख कारणं आहेत। तर द्रुतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेगमर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे ही अपघातामागील प्रमुख कारणं आहेत। शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे यामुळे ही अपघात होतात। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक चालकांकडून घाट उतारावर वाहनं न्यूट्रल गिअरवर चालवली जातात, ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात। मुंबई गोवा महामार्गावर संथ गतीनं सुरू असणारं रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरलंय। औद्योगिकरणामुळे अरुंद रस्त्यावर वाढलेली अवजड वाहतूक हे देखील अपघातांचं प्रमुख कारण आहे। मुंबई गोवा महामार्गाचं सध्या चौपदरीकरण सुरू आहे। यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्जन्स टाकण्यात आले आहेत, मात्र पर्यायी मार्गाची सूचना फलक नसल्यानं रात्रीच्या वेळी वाहन चालकांचा गोंधळ उडतो आणि अपघात होतात। त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहन चालकांना सूचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जाते। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते खालापूर दरम्यान तीव्र उतारावर अपघातांचं प्रमाण अधिक आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करणं, वाहन चालकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे। सुट्टीच्या दिवशी वाहतूक नियमाची मागणी वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतात। सुट्टीच्या दिवशी द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाते। त्याच धर्तीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक सुट्टीच्या कालावधीत नियंत्रित करण्याची मागणी आता केली जाते। रायगड जिल्ह्यातील अपघाताची आकडेवारी काय सांगते? 2019 मध्ये 991 अपघात झाले, त्यामध्ये 216 जणांचा मृत्यू झालाय तर 613 जखमी। 2020 मध्ये 596 अपघातात 206 जणांचा मृत्यू, 409 जण जखमी। 2021 मध्ये 688 अपघातात 236 जणांचा मृत्यू झालाय, 379 जण जखमी। 2022 मध्ये 724 अपघात, त्यामध्ये 276 जणांचा मृत्यू तर 689 जण जखमी। 2023 मध्ये 700 अपघातात 281 मृत्यू, 593 जखमी। तर 2024 मध्ये 732 अपघातात 266 मृत्यू, 624 जण जखमी। रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत 2023 मध्ये 700 अपघातांची नोंद झाली होती। यात 281 जणांचा मृत्यू झाला होता तर 593 जण गंभीर जखमी झाले। 2024 मध्ये 732 अपघातांची नोंद झाली, यामध्ये 266 जणांचा मृत्यू झाला तर 624 जण गंभीररित्या जखमी झाले, 220 किरकोळ जखमी। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अपघातांचं प्रमाण 32 न घटलंय। मात्र अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या 15 न घटली, मात्र गंभीर जखमींची संख्या 40 न वाढली आहे। वाहन चालकांचा बेदरकारपणा आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरतं। देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात। त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करायला हवं, वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवायला हवं। चालकांचं प्रबोधन करण्याचे प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहोत, त्यात काही प्रमाणात यशही येत आहे। सोमनाथ लाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।